जय शिवराय मित्रांनो. रणपती शिवराय स्वारी आग्रा हा चित्रपट अतिशय उत्कृष्ट आहे. महाराजांची आग्रा भेट त्याच्यामध्ये दाखवण्यात आलेली आहे आणि पूर्ण स्ट्रॅटेजिकली प्लॅन करून एखादी गोष्ट कशी करावी ना आपल्याला या मूवीतून शिकायला भेटते. नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं पर्यालोचन मध्ये. पर्यालोचन म्हणजे जिथे एखाद्या गोष्टीचं विशेष असं विश्लेषण केलं जातं, म्हणजेच ज्याला आपण इंग्रजीमध्ये स्पेशल रिव्ह्यू असं म्हणतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत रणपती शिवराय स्वारी आग्रा या मूवीचा विशेष रिव्ह्यू. तर आपल्या सर्वांना माहिती असेल की शिवराज अष्टक जे दिग्पाल लांजेकरांनी आपल्या समोर आणलेलं आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्याला शिवरायांचा इतिहास मोठ्या पडद्यावरती पाहायला भेटत आहे. याच्या आधी आपण मालिका, सिरियल्स मध्ये वगैरे पुस्तकांमध्ये शिवरायांचा इतिहास पाहतच आलेलो. पण 2017-18च्या सुमारास दिग्पाल लांजेकर नावाचा एक इसम येतो आणि तो म्हणतो की नाही, मी शिवराज अष्टक काढणार ज्याच्यामध्ये शिवरायांचा इतिहास मी मोठ्या पडद्यावरती आणणार, आणि तो प्रयत्न त्यांचा यशस्वी देखील झालेला आहे. शिवराय अष्टकातील 6वे पुष्प म्हणजे रणपती शिवराय स्वारी आग्रा. आधी आपण पाहिलं होतं फर्जंद, फत्ते शिकस्त, पावनखिंड, शेर शिवराज, शिवरायांचा छावा, ज्ञानेश्वरांची मुक्ताई आणि अभंग तुकाराम. आणि आता दिग्पाल लांजेकरांकडून आपल्याला पाहायला मिळतंय रणपती शिवराय स्वारी आग्रा. खरं तर ही तो श्रींचीच इच्छा आहे की त्यांचा इतिहास आपल्यापर्यंत मोठ्या पडद्यावरती पोहोचावा, आणि ते काम आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं दिग्पाल लांजेकर करत आहेत. रणपती शिवराय स्वारी आग्राचा ट्रेलर बघून झाल्यावरती मी ठरवलेलं की बघायचा आहे आपल्याला हा मूवी, कारण शिवरायांचा कुठलाही मूवी असो मी तो मूवी चुकवत नाही. आणि खरं सांगायचं मित्रांनो तर हा मूवी बघताना आणि त्यातील संवाद ऐकताना अक्षरशः अंगावरती काटे आले होते. म्हणजे अगदी त्या मूवीमध्ये एक गोष्ट डिटेलमध्ये विश्लेषण केलेली आहे की महाराजांची प्लॅनिंग कशी होती आग्र्याला जायची. आपण म्हणतो ना की जर का एखाद्या युद्ध पटलावरती आपल्याला विजय प्राप्त करायचा असेल तर फक्त शक्तीचा नाही तर युक्तीचा सुद्धा संवाद आणि संगम साधावा लागतो. आणि तेच या चित्रपटातून आपल्याला शिकायला भेटतं की नुसती शक्ती असून चालत नाही, शक्तीसोबत युक्ती जर का आपण लावली तर मोठ्यातला मोठा शत्रू सुद्धा आपण पराभूत करू शकतो. आणि तेच आपल्याला या चित्रपटात पाहायला भेटत आहे. आणि या चित्रपटातील स्टार कास्टिंग अतिशय योग्यपणे निवडलेली आहे. आता तुम्ही सर्व म्हणाल की मागच्या 5 पुष्पांमध्ये चिन्मय मांडलेकर होते शिवरायांच्या भूमिकेत. चिन्मय मांडलेकरांनी अतिशय उत्तम साकारलेली आहे मित्रांनो शिवरायांची भूमिका. पण काही कारणास्तव ते इथून पुढे शिवरायांची भूमिका साकारताना नव्हते. मग दिग्पाल लांजेकरांच्या मनात प्रश्न आला की अरे, आता शिवरायांची ऐतिहासिक भूमिका कोण बरं साकारणार. आणि त्यांच्या समोर एक नाव आलं, ते म्हणजे अभिजित श्वेतचंद्र. अभिजित श्वेतचंद्रांनी सुद्धा शिवरायांची ही भूमिका अतिशय उत्तमपणे साकारलेली आहे मित्रांनो. म्हणजे त्या भूमिकेतील महाराजांचा लुक असेल, महाराजांचे संवाद असतील, आणि ओव्हरऑल मूवी मधला अभिजित श्वेतचंद्रांचा एस छत्रपती शिवाजी महाराज म्हणून प्रेझेन्स असेल, तो अतिशय टू द पॉइंट आहे. आणि मला तर तो नक्कीच आवडलेला आहे मित्रांनो. कारण माझं म्हणणं असं आहे ना की महाराजांची भूमिका कोण करतंय त्यापेक्षा महाराजांचा इतिहास आणि महाराजांचं ते चरित्र लोकांपर्यंत पोहोचतंय ना, हे जास्त महत्वाचं आहे. कारण तुम्ही शेर शिवराज किंवा शिवरायांचा छावा ह्याच्या एंड स्क्रीनला दिग्पाल लांजेकर आपल्याला पुढची मूवी कुठली असणार आहे त्याची एक छोटीशी झलक देतात. मग स्वारी आग्रा ही 2023 मध्ये आपल्याला एक झलक दिली होती की हा बाबा, स्वारी आग्रा ही मूवी आपल्याला 2024 मध्ये वगैरे वर्षभरात पाहायला मिळू शकते. कारण दिग्पाल लांजेकरांच्या मूवीज तशाच असतात की वर्षभरात आपल्याला त्या मूवीज पाहायला भेटतात. पण चिन्मय मांडलेकरांची जी कॉन्ट्रोवर्सी झाली होती त्याच्यामुळे मग त्यांना तो निर्णय पुढे ढकलावा लागला होता. आणि मग शेर शिवराज नंतर आले होते शिवरायांचा छावा ही मूवी. मग त्याच्यानंतर असं आहे की चला, जे झालं ते जुन्या गोष्टी विसरून जाऊयात. पण या मूवीवरती परत येता जी व्यक्तिरेखा अभिजित श्वेतचंद्रांनी साकारलेली आहे ती अतिशय उत्तम प्रकारे साकारलेली आहे. खरंच मला त्यांची व्यक्तिरेखा आवडली साकारलेली. त्याचबरोबर या चित्रपटातील जे कॅरेक्टर्स आहेत, इतर कॅरेक्टर सुद्धा खूप खूप छान प्रकारे निवडलेले आहेत आणि त्यांनी त्यांचं काम सुद्धा
अगदीच नेहमीप्रमाणे उत्तम केलेलं आहे. चित्रपटातील गाणी असतील, चित्रपटातील कॅमेरा अँगल्स असतील, व्हीएफएक्स असेल आणि जे चित्रपटातील जे डायलॉग्स असतील ते उत्तम प्रकारे रचलेले आहेत. आणि तुम्हाला माहिती असेल की उत्तरेतला एक कवी होऊन गेलेत, कवी भूषण. त्यांनी रचलेली जी कवनं होती, म्हणजे शिवरायांनी औरंग्याच्या दरबारात जी दहाड मारली होती आणि औरंग्याला त्याला त्याची लायकी दाखवून दिली होती ना, आणि ते म्हणतो ना आपण की समोर कुठला बादशाह का असेना, जर का आपल्या स्वाभिमानाला ठेच लागली तर त्याला मात्र सोडायचा नाही. आणि कवी भूषणांची तीच कवनं आपल्याला तिकडे पाहायला भेटत आहे. आणि तुम्ही ट्रेलर मध्ये पाहिलं असेल, तू देखिया तेरा बाप देखिया तेरा बादशाह देखिया की मैं कौन हूं. अतिशय उत्तम मित्रांनो. आणि दरबारातले ते सीन्स पाहताना तर अक्षरशः अंगावरती काटा आलेला मित्रांनो. आणि जेव्हा महाराजांची सुटका आग्र्यावरून होते, जी महाराजांनी युक्ती लावली होती, ती तर अतिशय उत्तम होती मित्रांनो. आणि शेवटच्या क्षणी जेव्हा आऊसाहेबांची आणि महाराजांची भेट होते ना रायगडावरती मित्रांनो, अक्षरशः सांगतोय डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही आणि अंगावर काटा आल्याशिवाय तो सीन पाहताच येणार नाही. तो सीन इतका इमोशनल होता. आणि त्यातली ती ओळ, काय हरवलंय हो तुमचं? आई पाहिजे, आई हरवली. खरं सांगतोय मित्रांनो, ते सीन बघताना अक्षरशः तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. आणि महाराजांची आणि आऊसाहेबांची भेट, आणि त्यानंतर शंभू महाराजांची आणि आऊसाहेबांची जी भेट झाली आहे ना मित्रांनो, ती सुद्धा अतिशय उत्तम प्रकारे दाखवलेली आहे. तिथे सुद्धा तुमचे डोळे ओले झाल्याशिवाय राहणार नाहीत. ओव्हरऑल मूवीचे गाणे, मूवीची कास्टिंग उत्तमच होती. आणि शिवराज अष्टक मधील पुढचे पुष्प, हो, शिवराज अष्टक मधील पुढचे पुष्प दर्या भवानी 2027 मध्ये येणार आहे. तुम्ही ट्रेलर मध्ये तो सीन बघितलेला का हो? शिवराय आणि मावळे समुद्र किनाऱ्यावरती उभे असतात आणि तो कॅमेरा अँगल असा गोल फिरून त्यांना दाखवतो. तोच सीन आहे दर्या भवानी 2027 मधला. म्हणजे आपल्याला शिवराज अष्टकामधील 7वे पुष्प दर्या भवानी पाहायला भेटणार आहे. आय थिंक महाराजांनी जी मराठा आरमाराची स्थापना केली होती, म्हणजे आपल्या इंडियन नेव्हीची स्थापना केली होती ना मित्रांनो, ते आपल्याला त्या मूवीमध्ये पाहायला नक्कीच भेटणार आहे. उगाच म्हणत नाहीत ना मित्रांनो, द फादर ऑफ इंडियन नेव्ही श्री छत्रपती शिवाजी महाराज. तुम्ही सुद्धा हा मूवी थिएटर्सला जाऊन नक्की बघा आणि मला इथे येऊन परत कमेंट करून सांगा की कसा वाटला तुम्हाला मूवी. कारण कसं आहे ना मित्रांनो, आजकाल आपण बाकीचे मूवीज किंवा बाकीच्या गोष्टी तर सहज बघतच असतो, पण कधीतरी आपले ऐतिहासिक चित्रपट सुद्धा बघितले गेले पाहिजेत की नाही. आणि आपल्या मुलांना, आपल्या नातेवाईकांना सुद्धा आपण दाखवले पाहिजेत आणि त्यांना सांगितले पाहिजे आवर्जून की तुम्ही देखील हे मूवीज बघा, ह्यातून आपल्याला खूप काही शिकण्यासारखं भेटतं मित्रांनो. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो, जय शिवराय. असेच मूवी रिव्ह्यूज आपल्या या पर्यालोचन चॅनलवरती येत राहतील. त्याचबरोबर मूवी रिव्ह्यूज असतील, गाण्यांचे रिव्ह्यूज असतील, ट्रेलर रिव्ह्यूज असतील, सिरीज रिव्ह्यूज असतील, ते तुम्हाला या चॅनलवरती नक्की पाहायला भेटणार आहेत मित्रांनो. तर अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुढचा व्हिडिओ येतोय रुबाब या चित्रपटाच्या रिव्ह्यू वरती. तुम्ही झी मराठी, झी टॉकीजला वगैरे इतरत्र रुबाब हा चित्रपटाचे सीन्स आणि त्यातील कॅरेक्टर्स वेगळ्या वेगळ्या सिरियल मध्ये जाऊन त्यांच्या पिक्चरची पब्लिसिटी करताना पाहिलं नसेल, बरोबर की नाही. मग त्याच मूवीचं विश्लेषण घेऊन मी पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहे. तोपर्यंत स्टे ट्यून मित्रांनो. जय शिवराय. धन्यवाद.